वाढतच चाललाय. एका हाती सत्ता यावी म्हणून डाव रचला. काय फायदा झाला? दोस्त दुश्मन झाले, जीवाच्या जीवला सोडून गेले. आमच्या राणीसाहेब आम्हा दुरावल्या, रागाने माहेरी चालत्या झाल्या. आम्ही एकाकी पडलो. अरे एकाकी पडलो तरी ग्रहण करा. शत्रू पक्षाला नमवायची ताकद या बाहुदातून जिवंत आहे. कोण आहे तिकडे? सेवक जा आणि त्या हरामदादाला दरबारात हजर करा. याला आमचा हस्तक म्हणावा की शत्रूचा भेदी? अरे हस्तक म्हणावा तर विश्वास ठेवायला भीती वाटते. शत्रूचा भेदी म्हणावा तर आरोप करायला मन धरत नाही. आमच्या विश्वासू प्रधानांनी अचानक राज्य संन्यास का घेतला असावा? आम्हाला घाबरून की स्वतःच्या कुकर्माला कंटाळून हे सर्व गुन्हे सोडवल्याशिवाय आमच्या मनाला शांती मिळणार नाही. हरामजाद्या, अरे आमचा खाऊन आमच्यावर निर्माण झाला. नाही तुला कायमचा संपवला छत्रसेन म्हणून. बोल बोल, सरकार राज्यात आली होती की नाही? नाही सरकार, मला काही सुद्धा माहित नाही. खोटं घेता तुम्ही माझ्यावरती. शत्रू पक्षाचा मी एकाला सुद्धा ओळखत नाही. मग मी त्यांना पितूर कसा असेल सरकार? अरे आमच्या राज्यात शत्रूची पावलं पडली तर काय परिणाम होतील माहिती आहे का तुला? आया बहिणींची अब्रू लुटली जाईल. आमच्या राज्याची राख रंगली होईल. याचा विचार केलायस तू? बोल, केलाय? माया पडतो सरकार. चंडी मातेची आण घेऊन सांगतो, मला यातील एक अक्षर सुद्धा माहित नाही. मी खरंच निरपराधी आहे सरकार. सर्वांची दुश्मनी करून चालणार नाही. वेळ फार धोक्याची आहे. देवा, सरदार बहुमतीला मुक्त करा. यावेळी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला मुक्त केले सरदार बहुमती. पण लक्षात ठेवा, कामगिरी फार जबाबदारीची आहे. तुम्हाला सरदार पदावर राहून सुद्धा हेरगिरीचं काम करावं लागेल. बोला, आहे का कबूल? कबूल सरकार. तुम्ही माझ्या पाठीशी असल्यावरती मी माझी कामगिरी आपल्या मनासारखी करेन. पण सरकार, गेले 2 दिवस जे काही घडलं ते योग्य नाही. चोर सोडून तुम्ही माझ्यासारख्या इमानी सरदाराला फाशी देत होतात. खरा गुन्हेगार आहे तो नागसेन. कोण? नागसेन म्हणजे विश्वकर्माचा मेवना. अरे ठीक आहे, आता तुझे वर्ष भरलेच समाज. महाराज, विश्वकर्मा राजाचा खून झाल्यापासून नागसेन तिसांजेला लपत चपत घोड्यावरून नगराबाहेर जातो आणि मध्यरात्र होताच नगरात परत येतो. तो डाकूंच्या टोळीला सामील झाला असणार, कारण सध्या तो कुणासोबत बोलत सुद्धा नाही. एकूण त्याचा डाव असा आहे तर, अरे हरामजादा नागसेन, तुझी गाठ या छत्रसेनाची आहे म्हणावं. अरे स्वतःच्या सावत्र भावाला या जगातून नाहीसा केला. तिचा तुझी काय कथा? अरे तू तर त्याच्या बायकोचा भाऊ. सरदार बहुमती, यापुढे नागसेनावरती लक्ष ठेवण्याची कामगिरी तुमची आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष द्या आणि संशय येतात आम्हाला खबर करा. कसे अज्ञात सरकार, 2 दिवसापूर्वी अशीच घटना घडली. त्या दिवशी त्याचा मी पाठलाग केला, परंतु माझी नजर चुकून तो गायब झाला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात मला यश आलं नाही. रात्र होताच नगरात परतलो आणि माझा संशय घेऊन आपल्या द्वाररक्षकांनी मला बंदिवान केलं. नागसेन राहिला बाजूला आणि मी आपल्या रोषाला विनाकारण पात्र झालो सरकार. शेवटी नागसेन असा सापासारखा उलटला तर, अरे स्वतःच्या राज्याबरोबर बेईमानी करायचा विचार दिसला त्याचा. पण त्याचा हा डाव राजा छत्रसेन कधीच यशस्वी होऊ देणार नाही. महाराज, काय झाला? काय झालं सरदार योगेश्वर? महाराज, मेघनाथ. काय झालं मेघनाथचं? मेघनाथ कैदखान्यातून पळालेला आहे. मेघनाथ कैदखान्यातून पळाला? अरे पळून पळून पळणार आहे कुठे तो मेघनाथ? आज उद्या या छत्रसेनच्या हाती लागेल. सरदार योगेश्वर, असेच धावत का आणि सर्व हेरांना खबर द्या. 24 तासाच्या आत त्याला माझ्यासमोर हजर करा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. या तुम्ही. महाराज, प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी सावध व्हा. मेघनाथाला आपण सक्त पाण्यात कोंडून ठेवला तरी सुद्धा तो निसटला. ही त्याची एकट्याची कामगिरी नाही. कोणीतरी सोडीला असल्याशिवाय मेघनाथासारखा
कुठला तरुण असा पळून जाणं महाराज शक्य नाही. अरे मला त्या नागसेंचाच जास्त संशय येतोय. अरे त्याने चोर पालून येऊन सोडवला असं आपल्या भाच्याला. सरदार बहुमती, आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सावध राहा. वेळ फार धोक्याची आहे, नाहीतर कवडीमळ होण्याची वेळ आमच्यावर येईल. आमच्या ध्यानाला सरकार, आपण निश्चिंत राहा. त्या नागसेनच्या कारस्थानाचा सुगावा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शाबास बहुमती, शाबास. ही तुमची कामगिरी पार पडली तर रिक्त झालेल्या प्रधानपदासाठी आम्ही आपला विचार करू. या तुम्ही. जरा महाराज. अरे मेघनाथ पळाला का तर या छत्रसेनाची स्वप्न धुळीला मिळाली. आता पहिला बळी तो नागसेन आणि दुसरा तो मेघनाथ. कसे बरे आहात ना सगळे? हो बरेच असायला हवे. नमस्कार चंपा. नमस्कार बंपर, कसं आहे? बरं आहे. तसं आहे, तुला या वर्षी पंपक मध्ये वर्दी लागले तुला. या वर्षीच भरती झालोय. हा काय तसं तुझा वडलोपार्जित द्वेषा काय केलाय? हा वडलोपार्जित काय खरं आहे रे. हा. कामाचा अनुभव नाही. कामाचा अनुभव नाही होय ना? अनुभव आलं ड्युटीवर तर काहीतरी करायचं. करायलाच लागेल. बरोबर आहे. बरं तुझी शेती बिती कशी चालली? ती शेती सोडून चालायचं नाही. बरोबर आहे. राशनचा किती दिवस खाणार. बरोबर. मग आता आजीनं कलिंगडाची शेती केली यावर्षी. आजीने कलिंगडाची शेती केली होती, ती अजून तू चालवतोस? यावर्षी परत केली ना. परत केलीस? हा. का बोलतोस? गेली ते गेली. एवढा मोठा मळा. हा. मागच्या बुधवारी पाणी काढायला गेलो होतो. हा. काय झालो. काय बोलतोस? कलिंगड बघशील तर काय लागलं एक कलिंगड मोठा. ते काय सुरीन कापत नाही. मग? करवत लागते करवत. सर्वात संगीतचं कटर वापरायचा ना. कटर भेटला नाही तर करवत. बरोबर. असलं कलिंगड कुठं बघितलंच काय तू. असलं कलिंगड नाही बाबा कुठं. माझ्या आधीन बनवला. आजीन तुझ्या पिकवलं एवढं मोठं कलिंगड. काय बोलतोस? बाकी तुझं काय. माझं? अरे माझा आजाचा आहे ना स्टीलचा बिझनेस होता. दिलचा स्टीलचा बिझनेस. टाटा स्टील? टाटा स्टील ते त्याच्या समोर फिकं पडतात. तरी तुझी स्टील बॉडी दिसते. मग अरे स्टीलचा बिझनेस होता तर त्याने आहे ना त्यावेळेस माझे आजोबा म्हणजे खूप श्रीमंत. काय म्हणतो. हो पहिल्यापासून श्रीमंत. आमची 7ही पिढी श्रीमंत निघाली. मीच फक्त गरिबी झालो. बरोबर. तुझ्या बघून वाटतंयच तसं. मग बरं मी काय म्हणतो, माझ्या आजीने जेव्हा अंबानी विमानी ह्यांना ना जेवण नसायचं, या अंबानी तर रात्री रडायची. अक्षरशः त्यांची गरीब परिस्थिती. मग काय करायचे माहितीये, त्यांची आज त्यांना ना काजू आणि बदाम खायला द्यायची. काजू बदाम खाऊन झोपायचे. काजू बदाम खाऊन झोपायचे. लय हालाकीची परिस्थिती. काजू बदाम खाऊन झोपायचे. पैसा नाही त्यांच्याकडे. मग असे माझ्या आजी होती आणि माझ्या आजोबाने ना त्यावेळेस आहे ना एवढी मोठी परात बनवली होती. एवढी मोठी परत. हा असते का कुठे एवढी मोठी परत कशाला रे. अरे तुझ्या आजीचं कलिंगड कापायला. काय चंपल काय पण सांगतो. एवढी मोठी परत असते का कुठं. आता तुझं एवढं मोठं कलिंगड कुठं पिकलं होतं काय? अरे माझं काय नावच पंपक आहे. मी काय पण पंकच करेन. माझं पण नाव चंपक आहे. तू चंपूस करते. मग अशा बाईच्या रस्त्यांमध्ये मध्ये कशाला मारतोय? इथं मागं कुठं आहे. हा चंपक. जाऊ दे ना मला माझ्या घरी. हो आता घरीच जाणार ना. मग एवढी घाई कशाला? बरं मी काय म्हणतो, आपण नवरंगी बाई का? होय, मीच नवरंगी. खास छत्रसेन राजांनी आमंत्रण देऊन मनवलंय मला या नगरात. नवरंगी पिढा गेली आली. हो
मागे पुढं पुढं करतोय हे आपला मागाच उपाय आहे. सुप्रे बाप्या हो नवऱ्याची बाई आपण किती सुंदर दिसता आपण किती गोड बोलता होय आणि गाणं तर एकदम कोकिळेसारखं गाता एवढं आवडतो मी तुम्हाला. तुम्ही एवढे आवडता की आम्ही अक्षरशः पागल झालो बघा. काय तुमचं नृत्य एवढं आवडतं माझं नृत्य तुम्हाला. मग अहो नृत्यच काय तुमचं सगळंच आवडतं आम्हाला. इश्य, काहीतरीच काय बोलायचं रे. बरं काय झालं बाई, नाव काय तुमचं. हा? नाव मी सांगतो हा चंपू माझं नाव चंपू. म्हणजे तुम्ही तुझे भाऊ. अहो पहिल्याच पाहता क्षणी सर्वांना वाटतं की आम्ही जुळे भाऊ पण आम्ही जुळे भाऊ नाही का. आम्ही जिगरी दोस्त आहोत दोस्त. आणि एखादी कुठची गोष्ट असेल ना तर अर्धी अर्धी आम्ही वाटून खातो. आम्ही या राजाचे शिवशिपाई आहे. जरी 10 लोक समोर आले त्यामुळे मागं कोट लावून बोलून होतो. बरं झालं बाई, तुमच्यासारखे शूर शिरेदार यांची ओळख झाली, खूप बरं वाटलं. कधी वेळ प्रसंगी बाका प्रसंग आला तर तुम्हाला हात मारायला बरी. हो पण हा काय ना तुम्ही रात्री मारा दिवसा नका मारू. का रे. हा? अहो मी MIDC कामाला आहे ना. जनरलशिप असते मला ना. मला कधी आयुष्यात स्कॉलरशिप भेटली ना फ्रेंडशिप भेटली ना लवशिप भेटली ती फक्त फर्स्टशिप सेकंडशिप लाईफशिप. काय बोलतो रे. हो मला काय आग बीत मारू नका. मला फक्त व्हॉट्सअपवर हाय करा. मी 0 मिनिटात हजर होतो. हा तर तसंच आहे, तू सहाय करायला. बरं नवरंगी बाई आता कसं शंकराच्या मंदिरात गेलं की पहिला नंदीला नमस्कार करावा. बरोबर बरोबर. आता गणपतीच्या मंदिरात गेला तर पहिला उंदराला नमस्कार करा. आता तुमचं नृत्य पहिला आमच्या समोर व्हायला पाहिजे बघ. काय बोलतोस. हो खरं. होऊनच जाऊ. ठीक आहे चालेल. नाची डोली छान छान, रंग गोरा पान पान. नाकी डोळी छान छान, रंग गोरा पान पान. तरुण पानाला आहे निर्माय.
माझ्या जिन्नूच्या आत्म्याला शांती मिळेल. लेकिन वादळ अभी तक आया क्यों नहीं? आपण चिंता करू नका सरदार. वाघेला हा शुराचा पक्ष आहे. सरदार जन्मरचा चेहरा आहे. मारीत मारीत मरेल पण कोणाला शरण जाणार नाही. त्याच्या बहादुरीचा मला फार अभिमान आहे. लेकिन ये वक्त बहुत बाका है. रणजीत चौ बाजूला छत्रसेनाचे हेर पसरलेले आहे. सध्या आपल्या डोक्यावर क्रांती तलवार आहे. कधी आपल्या समोर येईल आणि कधी आपला जीव जाईल त्याचा नेम नाही. सरदार असा असेल तर हसत जातो आणि वाघेला घेऊन येतो. रुक जा रणजीत, थोडा वेळ वाट पाहूया. कल्लू, तू वेषांतर करून नगरात गेला होतास. मग काही माहिती मिळवलीस की ठाण्यात परतलास? नाही, नाही, कल्लू. सर्वप्रथम त्याला लुटायचा. लेकिन हर कदम अपने को संभल के रखना होगा. त्या छत्रसेनाचे तसे काफी नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पाऊल आपल्याला सावधगिरीने टाकावं लागेल. सरदार बराच मानतोय तो मंडलेश्वर सरदार. जरी कैदेला चढल्यास हाच तो छत्रपती राजाला मदत करतो म्हणतात. वेळेला जाईल आणि त्याला ठार मारून टाकेल. सर्वप्रथम त्याला संपवायचा म्हणजे छत्रसेन हादरून जाईल. रणधीर, हत्याला तपासून ठेवा. हत्यार एकदम तयारच सरदार. आपला हुकूम होता सुट्टीत आपली कामगिरी करायला. हो कल्लू, बोला सरदार. घोड्यानं दाणं पाणी दिलंयस ना? होय सरदार. सरदार लहानपणी मोठा घास घेतो. क्षमा असावी सरदार. सरदार बाहेरची लक्षणं चांगली वाटत नाही. देव 4-8 दिवसानं नाही नाही कल्लू, ही जागा आता धोक्याची आहे. या जागेचा सुगावा त्या छत्रसेनाला लागला तर आपलं संपूर्ण सैन्यासर आपल्यावर चाल करून येईल आणि त्याच्या समोर आपला निभाव लागणं कदाचित कठीण जाईल. आपल्याला प्राणाचे मुकावं लागेल. एकदा का मंडलेश्वराला लुटला की छत्रसेन आपोआप हातरून जाईल. त्याची आज्ञा सरकार. मी तुमच्या हुकुमाबाई नाही. बोला त्याच्या तेरे बहादुरी पे, तेरे ईमान पर हमें नाज है कल्लू. आपके जैसे साथीदार मिले इसके लिए डाकू चंगुर अभी तक जिंदा है. आजूबाजूच्या सत्तात मात्र नाव ऐकताच ताडकन भीतीने उभं राहतात. हे डाकू चंगुरा जिंदा है तर तुमच्या आधारावर. तू सुनाई दे रहा है कल्लू? किसी के आने की आवाज? कोई तो आ रहा है कल्लू. देख क्यों ना वहाँ? आपला वाघीला देतोय पण बेशुद्ध अवस्थेत असलेला 21-22 वर्षाचा तरुण पोरगा आहे सरदार. आपला हवा गेला आणि सोबत बेशुद्ध असलेला तरुण. काहीतरी गडबड आहे कल्लू. जा पाहुण्या, रणधीर बघून ये. रणधीर
राजकुमार, पण दैव फिरलं आणि 10 दिशा पडण्याची वेळ आली आहे माझ्यावर. म्हणजे तू चित्रनगरीचा? होय सरकार, मी विश्वकर्मा राजांचा मुलगा छत्रसेनचा पुतळ्या. गेल्याच महिन्यात त्यांचा खून झाला. माझ्या पिताजींचा सावध भाऊ छत्रसेन याने मला मारतोड करण्यास सुरुवात केली आणि विनाकारण कैद करत मोडून ठेवलं होतं. मग तिथून तू पळालास कसा? माझा मामा नागसेन याने मला मोठ्या युक्तीने माझी कैदखान्यातून सुटका केली. जर मामाने तुझी सुटका केली, मग मामाच्या घरी आश्रय का नाही घेतलास तू? सरदार, जर त्यांच्या घरी आश्रय घेतला असता तर त्यांच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण झाला असता. माझी सुटका त्या नागसेन मामाने केले हे जर त्यांनी छत्रसेनला समजलं असतं तर त्याला सुद्धा ठार केलं असतं. आमच्या वाघेलेला तू समोरच्या जंगलात बेशुद्ध अवस्थेत सापडलास. इथपर्यंत पोहोचलास कसा मग? सरदार, रात्रभर नगरातल्या मंदिरामध्ये लपून बसलो होतो. पहाट होता, वाट मिळेल तिकडे पळत सुटलो. मध्येच मला गाडी आली आणि जिथेच मी कोसळलो. पुढे सरदार काय झालं ते माझं मलाच माहित नाही. मला याच्यावर संशय येतोय. हे सांगतोय हे सर्व खोटं आहे. हा याचा बनाव आहे. सरदार, हा शत्रूचा हेर आहे. हे अलंकोर, कोणतं कोण आहे? सत्य सांगतोय मी सरदार. नाही, तू स्वतःला चित्रनगरीचा राजकुमार समजतोस, पण नाही, तू चित्रनगरीचा राजकुमार नाहीस. तू त्या छत्रसेनाचा हेर आहेस. आणि वेशांतर करून तू आमचा मानव घेण्यास इथं आलायस. खरं सांग, कोण आहेस तू? खरं सांग, कोण आहेस तू? सरदार, खरं तेच सांगतोय मी सरदार. मी सत्य सांगू जर तुम्हाला खरं वाटत नसेल आणि तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर दैवगती माझी. दुसरा काय, देवापुढे कोण जाणार सरदार? मी छत्रसेनचा हेर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सरदार, या आपल्या हातातल्या फरशीने माझ्या शरीरावर वार करून चिन्ह विचिन्ह करून टाका माझा इच्छा. पिताजी, विश्वकर्मा महाराज तुमच्या पुढच्या तुमचा अभागी होतो. सरदार, आता कुशाल शेवट करूया माझ्या देहाचा. मेघनाथ विश्वकर्मा, विश्वकर्माचा कार्टा कुठे परागंदा झाला कुणास ठाऊक. अरे मेला असत तर बरे, पण जगलाच ना. सरदार योगेश्वर महाराज आणि त्या नागसेनला दर करा. हे काय महाराज? अरे मामा, भाच्याला सोडून आला मामा. त्याला चापकानं फोडून काढल्याशिवाय तो मेघनाथचा पत्ता सांगणार नाही. महाराज, नागसेनला घेऊन आलोय. अरे नागसेन हरामजाद्या, प्रधान पदाची स्वप्न पाहणारा दगाबाज. गेले 8 दिवस तुम्हाला भेट करून आम्ही एकच प्रश्न विचारतोय. बोल, कुठे आहे मेघनाथ? याबद्दल मला काही सुद्धा माहिती नाही. आता तरी खरंच सांग. माझा जीव जरी तू घेतलास ना तरी माझ्याकडून तुला एकच उत्तर मिळेल, छत्रसेन. का महाराज बना लाज वाटते की जिवेचा तुकडा पडतो तुझ्या? मार मला ठार मार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू करीत असलेल्या अन्यायाचा जाब तुला इथंच द्यावा लागेल. तू मारलेल्या निष्पाप जीवांचे आत्मे तुझ्या वती जमा होतील आणि तुझा शेवट करतील, लक्षात ठेव. अरे तू हराम करा.
बायकोनं मारलं काय करणार? मग आलो असं तिथं राजवाड्यात आल्यावर समजलं की तिथं नाचगाणं आहे म्हणून. बायकोचा मार पाहण्यापेक्षा तिथं नाचगाणं बघितलं बरं की नाही? सरदार मंडलेश्वर, हे तुमचा वेडपणा एक दिवस तुमचाच घात करेल. अहो सगळेच असं म्हणतात. कोण वेडपट म्हणतं, कोण झंपट म्हणतं, कोण भंपट म्हणतं. पण ए बाईला असं लोक सरदार मंडलेश्वर, जिभेला आराम द्या ना तुमच्या, नाहीतर ह्या तुमच्या वेडेपणाचा मलाच बंदोबस्त करावा लागेल. सरदार योगेश्वर, याला घेऊन जा आणि जर तिथं नाचायला गेलेलं बरोबर की नाही? हे काय बाई, तुम्हाला नाही पैकी महाराजांना, नंतर आम्हाला, नंतर मग तुम्हाला. मला नाही हो मंडेश्वर महाराज, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. चला केलं या गटी. झटपट 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 पटापट दारू दिली अंदर जाते गलवर मिठाई झट से पटापट ए बेटा से पटापट. ए कोण बोलला ए बोला ए बेटा कोण बोलला झटपट ए नाही मीच बोललो बेटा तो बेटा. अहो सरदार, बाई पळाली. तुमची बायको पळाली. दाढीवाला होता. एक गाडीवाला घर टाकत होता. आता मी सूड घेणार. तर माझी बायको दाढीवाल्यावर प्रणाली काय असं धडधाकट दाढीवाला बरोबर सूड घेणार मी. सूड घ्या नाही तर सूड मारायची. अरे बाप्पा, ही एडी पिढा गेली ती बरं झाली. मी युक्ती कशी लढवली बघ, म्हणून ही पिढा पळाली. बोला सरदार. राजद्वाराजवळ नवरंगी आले, जा तिला घेऊन या. ठीक आहे सरदार. योगेश्वर, छत्रसेन महाराज आपल्यावरती फार नाराज आहेत. 8 दिवस झाले तरी त्या मेघनाथाचा कुठे पत्ता नाही. मोठ्या चलाकीने आपण त्या नागसेनला कैद केला, परंतु मारझोड करून सुद्धा एक शब्द बोलायला तयार नाही तो. सरदार बहुमती, आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले, पण मेघनाथ कुठेच सापडलेला नाही. माझी नक्की खात्री आहे, जर नागसेन बोलता झाला तर हा म्हणता आम्ही मेघनाथला मार्गाच्या समोर हजर करू. नाही योगेश्वर, नागसेन कडवा योद्धा आहे, हट्टी आहे, जिद्दी आहे. एक वेळ तो मांडाला मिठी मारेल, पण सत्य बोलणार नाही. बरोबरही झाला तरी नागसेन त्याचा भाचा आहे. शाबास बहुमती, तुम्ही आलात. अरे आम्हाला आनंद झाला. अरे तुम्हीच आमच्या जीवनाचे खरे सोबती. तुमचा विसर मला कधीच पडणार नाही. यायला थोडा उशीर झाला सरकार, माफी असावी. ठीक आहे नवरंगी, आज आम्ही ना आमच्या सरदारीचं हजर आहोत. आमचा दिल खुश कर. तू मागशील ते बक्षीस आम्ही तुला देऊ. ठीक आहे सरकार. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग.
रणजित, काय झालं सरदार ना? वाघेला बोलत का नाही तुम्ही? घात झाला मेघा घात झाला. चित्रा नागाला नगा असताना चित्रा नगाला हल्ला झाला. सेनापती बरोबर आपल्या सगळ्या लढत असताना एक गंभीर झाली. आणि मोठ्या चलाकीने तिला घेऊन आलो सरदार. पाणी सरदार, पाणी पाणी पोरांनो, घाबरू नका. आपण शुरांचा बच्चा आहोत. शुरांना मरण शुरांसारखं आलं पाहिजे. विश्रांती घ्या सरदार. बोलू नका. आम्ही झाडपाला घेऊन येतो. कान्याई मातेला साखऱ्या घालतो. आमच्या सरदार लवकर वारे व्हावे म्हणून. विश्रांती आता फक्त चिरविश्रांती. सरदार, असं असून बोलू नका सरदार. तुम्हाला सगळ्याला काही निघाल आमची वाटली सरदार. जखम खूप खोलवर झाले रे. यातच त्याची साक्ष देते. जगेल असं वाटत नाही. तेव्हा सरदार, तुम्ही शांतामध्ये पडून राहा. मी झाडपाला घेऊन येतो. वेगायच केलं वागेला. आहुराम खुराने गावाची वर्णी त्याची साक्ष देते रे. कुठे चालला मेघा? माझं मरण मला स्पष्ट दिसते रे. कुठे झाला मेघा? माझ्या सरदारला जखमी करणार आणि ठार केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या फिर मेघा तसा वेडेपणा करू नको मेघा. मागे फिर मेघा. का सरदार? का मागे फिरू? आपण या अभागी मुलाला आपलाच मुलगा समजून आधार दिला. जर तुम्ही आधार दिला नसता तर हा मेघा कुणालाही जिवंत दिसला नसता. तो सेनापती असते नाहीतर तो निष्ठावंत छत्र असेल. त्यांचा मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. सूड घे मेघा. पण ही वेळ योग्य नाहीये मेघा. मागे फिर. माझी शपथ आहे मेघा. मागे फिर मेघा. काय सरदार, वागेला दे. तुमच्याकडून मला एक वचन हवंय रे. कोणतं वचन? त्यापुढे जगेल असं वाटत नाही रे. त्यामुळे मी माझी सरदारकी मेघाला द्यायचं म्हणतो. यावर तुमचा काही आक्षेप तर नाही ना रे? नाही सरदार. पाणी आहे. मेघा हात पुढे कर मेघा. मेघा आजपासून या टोळीचा तू सरदार आहेस. या टोळीचं आणि तुझ्या साथीदाराचं तू रक्षण कर. त्यांना सांभाळून घे. जय काली माता. जय काली माता. जय जन्मदात्याच्या आणि माणूस पित्याच्या मृत्यूचा बदला घेईन. ही जी मेघनाथाची मेघ
सगळं बरोबर हा सगळं बरोबर हा टाकू लोक टाकू लोक टाकू लोक आले म्हणून ते मी बसलो टाकू लोक आले की राजवाड्यावर आला रस्ता दाखवतो सरदार मंडलेश्वर वेड्याचे झटके येऊन दिवाणखान्यात बडबड करत असणारा सरदार मंडलेश्वर आवाज करशील तर ही पडशी तुझ्या फादेवर बसेल. ओरडलास सावधान ओरडलास तर ते तुकडे तुकडे करण्यात येतील. बल्लू बोला सरदार मंडलेश्वर या पेटरमध्ये काय आहे तुझ्या पेटरमध्ये काय झालं? आमच्याशी खोटं बोलून असं चालणार नाही. सरदार मंडलेश्वर वा गेला हाच तो सरदार मंडलेश्वर याने सरबतातून विष देऊन छत्रसेन विश्वकुमार राजाला मारलंय आणि त्या दिवसापासून वेड्याचे झटके येऊन दिवाणखान्यात बडबड करत फिरत असतो. कल्लू वा गेला याला आपली जरा झलक दाखवा. कल्लू वा गेला काय आहे ते? सरदार मंडलेश्वर आतमध्ये घरात काय आहे तुझ्या? आतमध्ये काय नाही आतमध्ये तिला घेऊन जा सरदार मंडलेश्वर मी एकटीच आहे सरदार मंडलेश्वर ही बातमी जर कुठे बाहेर सांगितली तर रात्रीच्या रात्री येऊन तुझा खून करू. कल्लू तो पेटार उचल चल घोड्यावर टाक चला निघूया तुला आपण. सरदार बहुमती प्रधानपदाची स्वप्न पाहतोय पण एकही गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही. महाराजांचा जय जयकार होतो. यावं सरदार बहुमती आम्ही आपलीच वाट पाहत होतो. महाराज आमच्या भेटीचं एवढं कारण तरी कोणतं? कारणही तसंच आहे. अरे प्रश्न पडलाय तो त्या जांगुराच्या टोळीचा. त्यांचा तो सरदार जांगुरा सेनापतीबरोबर रडता रडता मारला गेला. त्यामुळे ते आता जास्त चिडले असून सारखे हल्ले करतील आता आपल्या राज्यावरती. महाराज आपण चिंता करू नका. वेळेला या राजासाठी आणि राजासाठी आम्ही आमची मान देऊ. पण राजसत्तेबरोबर बेमान कधीच होणार नाही. त्या डाकूंच्या टोळीचं नायनाट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही महाराज. ठीक आहे महाराज लुटला मला त्या डाकू लोकांनी माझं सगळं दागिने सगळं घेऊन गेलो. माझ्या बायकोला पण घेऊन जाणार होते. कसं तरी आता माफ पडलं आणि कसं तरी सरदार बहुमती सांगलं. एका मंडलेश्वरांची तक्रार आहे का? मंडलेश्वर रडू नका. येत्या 8 दिवसात 500 निवडक सैन्यानिशी त्या डाकूंच्या टोळीत
वर्णन आम्हाला एकदम योग्य असे सांगा. 400 होते 400 होते 2-3 दाढीवाले होते झडझड माझ्या कटर ठेवलं डोक्यावर माझ्या मी काय होता सरदार त्याचा सरदार 21-22 वर्षाचा होता 21-22 वर्षाचा भारी होता पण त्यांनी मला मारण्याची धमकी दिली ती पळालो. महाराज तो तरुण सरदार कोण? राजकुमार मेघनाथ तर नसेल ना? कोण? राजकुमार मेघनाथ? अरे तो कालचा पोर, त्याला डाकूनचा सरदार कोण करणार? महाराज मला तर त्या मेघनाथाचा जास्त संशय येतोय. कारण आपल्या चित्रनगरीच्या चोर वाटा, आपला राजमहाल आणि आमची घरं त्या डाकूंना मुळीच माहित नाही. कोणीतरी सोबतीला आल्याशिवाय असे छुपे हल्ले होणे शक्य नाही महाराज. बरोबर महाराज, नाही तर ते माझ्याच घरावर कसे आले, माझ्यावर हल्ला कसा केला? महाराज माफ झाला. काय झालं करणार योगेश्वर? नागसेन कैदखान्यातून पळालेला आहे. नागसेन कैदखान्यातून पळाला. तुम्ही असेल गावात जा आणि सर्व हेरांना खबर द्या. 24 तासाच्या आत त्याला माझ्यासमोर हजर करा. ठीक आहे महाराज. सरदार बहुमती, आपला अजून एक शत्रू मोका सुटला. चला त्याचा प्रथम बंदोबस्त करूया. तशाच द्या महाराज. गेलं माझ्या जागीने गेलं. राजवाड्यात मालात जाऊ चला, राजवाड्यात मालात जाऊ चला. पुनिया दिवले लावला, पुनिया दिवले लावला. राजवाड्यात मालात जाऊ चला, बोल चंपा, काल एवढा घाई गडबडीत पळत कुठं होतास रे? काय झालं त्याचं सांगतो तुला. हा, आणि एका चोरावर ना मला संशय आला. चोरावर संशय आला तुला? मग त्याच्या पाठीमागे गेलो रे पाठलाग करत पाठलाग करत. चोर पुढं मी माग. काय बोलतो? तो धावतोय त्याच्या मागणं मी धावतोय. हा. धावत गेलो, चोर तर काय भेटला नाही मला. हा. पण मला एवढा दम लागला, शेवटी माझ्या फुसफुसाचा आवाज यायला लागला. काय बोलतोस? तो फुसफुस काय म्हणतो माहितीये? काय म्हणतं? मला थांबतावय का मी थांबू? बरं केलं तू थांबला असते. नंतर काय? तूच नाही थांबलं तुझं. तू थांबला असतो तर मी काय झालं? हा, बरं मी काय बोलतो, काय म्हणतो? आणखी काही गडबड चालली होती तुझी? अरे काय रे? ज्योतिषाकडे जायचं म्हणत होतास तू? अरे ते गडबडीत ज्योतिषाकडे जायचं विसरलो ना रे. विसरलास काय? होय. अरे ज्योतिष तर काय मी पण सांगतो. तू सांगतोस? बघ, कधीपासून सांगायला लागला? कधीपासून सांगायला लागलास? हा शैल्या, हा मान्या आणि हा प्रतीक, या तिघांची भविष्य मी सांगितली. काय म्हणतो? बघ, मला वाटलं तू इलेक्ट्रिशियन आहे. नाही मी तो सोडला. भविष्य कधीपासून झालंय? आता उद्यापासून भविष्य का ज्योतिषी? ज्योतिषी. ज्योतिषी. हा, त्यांचं भविष्य सांगितलं. पहिलं सांगितलं तुमच्या आजूबाजूला सोनच सोनं असेल. अरे त्यांच्या आजूबाजूला सोनं आहे
होय खरी गोष्ट. हा. पण तर त्यांचं नाही बघून शेठचं. कसं पण असू दे, पण सांगितलं ना त्यांच्या आजूबाजूला सोनं असेल म्हणून. हाय का नाही आता? आहे तर खरं आहे. दुसरं सांगितलं त्यांच्या आजूबाजूला पैसा असेल. पैसा तर आहे त्यांच्या आजूबाजूला, मग पण त्यांचं नाही. अरे त्यांचं नसू दे, पण आजूबाजूला तर आहे ना. आजूबाजूला आहे. मग हे खरं आहे तुझं. मग तुझं भविष्य सांगायचंय काय? माझं हा. सांगशील तू? मग जमल तुला? जमत तर काय पत्रिका काय आणलेस काय? बघतो आहे ना. अरे भेटली. चष्मा नाही आणला तरी पण सांगतो. जाऊ दे भविष्य, आपलं भविष्य आलं. चंपकराव, अहो चंपकराव, तुम्ही इथं? मी पूर्ण नगरी शोधते. नगरी शोधते? तुमचा पत्ताच कुठे सापडत नव्हता. अगं राणी, तुला शोधून शोधून आमचं जीवाचं झालंय पाणी. पाणी झालेलं बरं हो, पण आग झालेली बरी नाही हा. होय खरी गोष्ट आहे. बरं, आम्हाला एवढं शोधण्याचं कारण तरी काय? अहो काय सांगू तुम्हाला, कसं सांगू तुम्हाला. तोंडानं सांग. तो मेला सेनापती सारखा माझा पाठलाग करतोय. तिलाची राणी बनवणार काय असं म्हणतोय? म्हणतोय. बिलांची नागिन निघाली. अरे तिलाची राणी बनवणार असं म्हणतोय. काय करू. तू रडू नको. त्या सेनापत्या हा लोण्याचा गोळा आमचा आहे, आमचा. घाबरण्याचं कारण काहीच नाही. बरं झाले चंपक बंपक तुमच्यासारखे शूर शिलेदारांची ओळख असलेली खूप चांगली बरी आहे रे. आम्ही या नगरीचे सूर शिपाई आहोत. जरी 10 लोक समोर आले तरी त्यांना खबरदार, शेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तिघाची मुंडी वाढेल. अरे पण तू आहेस तरी कोण? अरे मी डाकू कल्लू. चालू? अरे तुझं नाव काय म्हटलं? नाव काय म्हटलंस? अरे कल्लू बोललो, कल्लू. अरे तुझा रंग नको सांगू रे, तर आम्हाला माहिती आहे. नाव सांग नाव. अरे माझी कलिंगड फोडला ना त्यानं. अलीकडे पडला हा. बघू दे. देवाला द्यायची होती. होय ना रे, 2 बॅगा करून टाकलं. त्याला काय खावणार आहे काय माहिती. त्याला सरबत कुठं दिलं नाही का आज? तुला चेक आणलाय. काय झालं तुझं? आज मला सगळं फोडून टाकलं. काय फोडून टाकलाय? हे कोण आहे? हे कोण आहे? काय मध्ये कोण आहे, कोण आहे? ए, आवाज कमी. सर्व सुपाऱ्या पडल्यात. नाही जमतो रे. आज काय घातलं नाही? कोण पाहिजे तुम्हाला? ही बाई पाहिजे. ही बाई आहे रे, ती नवरंगी बाई आहे. तुला काय सतरंजी वाटली काय? मला दे, मला दे. ही काय मत सत्रांची? दे तिला. वाघेला दिवस सरायला अजून रणजीतचा पत्ता नाही. काही टकाफटका तर झाला नसेल ना. सरदार आपण चिंता करू नका. रणधीर कच्च्या गुडचा चेला नसून दुश्मनाच्या हातावर तुरंत येऊन इथे हजर होईल तो. हे पहा, रणधीर आला. पण हे काय, ती त्याच्यासोबत बाई कोण आहे?
आमची पक्की कवर मिळाली आहे. शब्बास रणधीर, पण हे काय, ही बाई कोण आहे? हीच ती नृत्य चंद्रिका नवरंगी. आणि इथं आपल्या वस्ती राहण्याचे कारण? सरदार मुद्दामा आणली हिला, कारण छत्रसेनेचा कारभार आणि हालचाली हिला माहीत असाव्या. रणधीर, फार मोठी चूक केलीस या इथे बाईला इथं आणून. आज हिला आपला ठाव ठिकाणा कळला आहे. उद्या इथून पळाली तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कुठे राहतील? खरंच सांग, राजवाड्यात आमच्याबद्दल काय खलबत चालायची? खरंच तेच सांगते सरदार. तो सेनापती काहीतरी पूर्वेकडून येऊन परत येणार आहे आणि तुमच्यावरती चाल करणार. रणधीर, बोला सरदार. नाची जी जात म्हणजे विषच असतं. हिला वेळीच नष्ट केली पाहिजे. हा सरदार. अज्ञा सरदार, हिचा कायमचा इथे निकाल लावून टाकतो. नाही रणधीर, हिला असं चांगलं मार देऊन चालणार नाही. हिला हलावून मारलं पाहिजे. म्हणूनच आज रात्री हिला रात्रभर आपल्या गुहेत घेऊन जा आणि हिच्यावर सक्त पहारा ठेवा. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी हिचा आपल्या देवीला बळी देऊया. सरदार उद्या कशाला? आता तिच्या वाटे वाढून टाकतो. नाही कळलो, आवड स्वतःला. मात्र हिच्यावर सक्त पहारा ठेवा. येतो आम्ही. खूप सारे डाकू बघितले, पण हा डाकू खूप वेगळा दिसतोय. अगदी शूर शिपाई सारखा दिसतोय, शिलेदार सारखा दिसतोय. खरोखर याच्या जीवनात खरोखर माझ्या सारखा या एकदम खुश खूप काही करू शकतो माझ्यासाठी. दरबदल करत इथपर्यंत आलो, पण अजून माझ्या मेघनाथचा काही ठाव ठिकाणा सापडत नाही. या डाकू लोकांनी त्याला ठार तर मारलं नसेल ना? मी काही काळातून पळाल्यानंतर छत्रसेन नक्कीच पिसाळलेला असणार आणि आपल्या पिसाळलेल्या कुत्र्यांना, त्या सेनापतीला आणि सरदाराला माझ्या शोधासाठी त्याने धाडलेच असणार. घोड्यांच्या टापांचा आवाज नक्कीच या दिशेला जर कोणी येत नसेल ना, आपण त्या गाडीत लपून पाहूया कोण आहे ते. अरे इथे तर कुणीच नाही. मग कुणीतरी बोलत असल्याचा आवाज कुठून आला? मला तर भूतांचा संशय येतोय. असेल बघा. हा गोंधळ बंद करा मूर्खांनो. असल्या भूताडकीला आणि रानटी शिवापदांना घाबरणारा बहुमती नाही. त्या हरामखोर नागसेनला जिवंत आत्मा मुर्दा घेऊन जाईल, तेव्हाच महाराजांसमोर हजर होईल. तुम्ही त्या सेनापती, पण आमचं काय पती पण राहणार नाही आम्ही. हरामखोरांनो, तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा असेल तर चालते हो इथून, पण मी माघार घेणार नाही. बप्पा चप्पक, घाबरू नका. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत घाबरण्याचं काही कारण नाही. कोण तुम्ही? आमच्या हद्दीत येऊन आम्हाला उलटा प्रश्न विचारणारा तू कोण आहेस? चित्रनगरीचा सेनापती. माझं नाव बहुमती. सेनापती बहुमती आणि याच्या खंडोर जंगलात येण्याचं कारण? माझी शिकार पळाले या बाजूला. तो हरामखोर नागसेन पळाला या कैदखान्यातून. त्याला शोधतो आम्ही. पण तुम्ही कोण? आम्ही रानटी माणसं, जंगली प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसावर चालणारी आमची रानटी जमत. पण सेनापती बहुमती त्या नागसेनला शोधण्याचं कारण काय? तो आमच्या राज्याचा दुश्मन आहे आणि त्याला ठार मारण्याचा राजा छत्रसेनाचा हुकूम आहे. मग माझा या जंगलच्या राजाचा हुकूम आहे का? आमच्या हद्दीमध्ये विनाकारण कोणाचाही बळी घेतला मला चालणार नाही. म्हणूनच आल्या पाऊलीत चालते वा इथून. हे रानटी माणसा, कोणासमोर कसला हुकूम करतोयस याचा नीट विचार कर, नाहीतर चिंता
मार्गातून चालता हो, नाहीतर नाहीतर काय करणार आहेस तू? नाहीतर या बहुमतीची तलवार तुझ्या तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. पाहतोस काय? चालव शमशेर, चालव. रणधीर, बोला सरदार. तो मगरूर सेनापती तलवार टाकून माझ्या हातून निसटला. तो जर निसटला नसता तरी इथल्या प्राण्यांना त्याच्या मांसाची जोडी देत होतो. हा सरदार. रणधीर, ती तलवार उचल, आपल्या कामाला येईल. चला तर. मेघनाथ, कोण कोण मामा? काय गोष्ट झाली आहे तुमची? आणि तुम्ही इथे कसे? काय करणार? मी एकटा. मेघनाथ, तुझी कैदखान्यातून सुटका केली, याचा सुगाव त्या दुष्काळाला लागला. त्या छत्रसेनने मला कैद करून माझे हलाल केले. शिवाय ठीक आहे मामा, चला आज मी गुहेत चला. बाकीच्या गोष्टी येता अवकाश बोलूया. चला तर. डाकूंनी फार हैराण केलंय. त्यात तो नागसेन कैदखान्यातून पळून गेला. त्याच्या मागावरती गेलेले सरदार बहुमती अरे डाकूंबरोबर लढताना संशय टाकून माघारी फिरले. अरे वा शूरमर्दा. अरे बांगड्याभर म्हणावं बांगड्या. जय जयकार, जय जयकार, जय जयकार महाराजांचा जय जयकार. सरदार मंडेश्वर, तुमचा जय जयकार राहू दे बाजूला. कामाचं काय ते बोला आणि निघायचं. रागवलेले दिसाय तुम्ही. कारणही तसंच आहे. काय कारण? अरे विश्वकर्मा राजा, तू माझ्या बहिणीला मारलास. पण मी शांत बसलो. पण आता मी गप्प बसणार नाही. आता मी सूड घेणार आहे तुझा. कारण विश्वकर्मा राजांना माझ्याकडून विष देऊन तू ठार केलास. सरदार आता- मंडेश्वर, जिभेला आला मिळाला तुमच्या. अरे बघतोस काय? हो मारलास तयार. जे आमच्या विरुद्ध जातील त्यांच्या नशिबी मरणच असेल. खून. शिपायो, बोला सरदार. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, गोंधळून जाऊ नका. तुम्ही वरच्या बाजूने रानदेरीला वेढा घाला. तोपर्यंत मी या रस्त्याचा वेध घेत तुम्हाला येऊन मिळतो. या तुम्ही या बाजूने. ठीक आहे. त्या दिवशी दैव आमच्या सोबत नव्हतं म्हणून युद्धात माघार घ्यावी लागली आम्हाला. परंतु मागे झालेली चूक पुन्हा होणार नाही. कोण? हरामजाद्या नागसे. अरे बराचसा बडाच हरामखोरा. त्या दिवशी माझ्या हातून निसटला, पण आज तुला सोड
मला सुद्धा तुझ्याच आणि तुझ्या त्या मंगळूर राजाच्या रक्ताची ताण लागली आहे भगवती. त्या दिवसाची मी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होतो. ती वेळ आता अगदी जवळ आली आहे. अरे एकूण काय तुला तुझ्या मरणाची फार घाई झाली दिसते, पण तुला असा चुकाचुकी भरू देणार नाही. प्रथम तुझे हात पाय तोडून त्यावेळेस सहन करत रडत कडत तुझे हाल हाल करून मारणार आहे तुला. अरे तुझ्यासारख्या भेकड्याच्या हातून असा हाल हाल होऊन मारायला मी काय पापी नाही तुझ्यासारखा. चुप बस हरामखोरा. सेनापती समोर उभा आहे हे विसरू नकोस. हो म्हणायला तयार. हो म्हणायचं. महाराजांच्या राजगादीला लागलेली खरी कीड आज मी चिरडून टाकली. आता माझा मार्ग मोकळा झाला. त्या डाकूंचा नायनाट केल्याशिवाय राजाच्या दर्शनाला तोंड दाखवणार नाही. कोण आहे हरामखोरा? आमच्या मामाला मारणारा आहेस तरी कोण? अरे तुझा बाप सेनापती बहुमती. पण तू कोण? तुझ्या बापाचा बाप डाकू मेघनाथाचा उजवा हात डाकू रणधीर. डाकू मेघनाथ? कोण मेघनाथ? चित्रनगरीचा कट्टर दुश्मन आणि या चित्रनगरीचा खरा वारसदार, जो डाकू मानून तुमची राजवट आज ना उद्या उद्ध्वस्त करणार आहे. अरे तो उद्ध्वस्त करण्याआधी मीच त्याला उद्ध्वस्त करणार आहे. बाजूला. छान दिलंय. तुला आमच्या सरदाराला स्पर्श करण्यापूर्वी तुला त्यांच्या साथीदाराची 2 हात करूनच मग पुढे जाता येईल. अरे बड्या बड्या लढवयांना हा म्हणता बाती दाखवली या बहुमतीने. तू तर रानटी माणूस उभा राहायला तयार. हो मराठा. आमच्या मामाचा अंत झाला. होता तो मायेचा ममतेचा आधार, तो सुद्धा आम्ही हरवून बसतो. रणधीर बोला. शब्बास रणधीर, तुमच्या शौर्याबद्दल काय बोलणार आम्ही? हे तर आमचं कर्तव्य आहे. होय संधा, रणधीरचं म्हणणं एकदम बरोबर आहे संधा. हीच ती संधी राज्यावर हल्ला घालण्याची संधा. हीच ती संधी आहे. मी राजदरबारात जाईन आणि नाच गाणं चालू असताना तुम्ही त्या छत्रसेन राजावरती हल्ला करा. ठीक आहे ना रणधीर? कल्लू रणधीर बोला सरदार. तुम्ही दोघे चित्रनगरीकडे उत्तरेकडून जाण्याचा प्रयत्न करा. हा सरदार. चौरंगी बोला सरदार.
बोलतेस त्याप्रमाणे आपण चालूया. मात्र तुझ्यासोबत हा वाघेला असेल. सरदार, जीव गेला तर बेत, पण या नवरंगीचा केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही. शाबास रणधीर, तुमच्या पराक्रमाबद्दल आणि शौर्याबद्दल मला निशंक नाही. बस ज्या वेळेची वाट पाहत होतो ती वेळ आता जवळ आली आहे. माझ्या पिताजींच्या मरणाचा मी सूड घेऊन माझी मी गर्जना पूर्ण करणार आहे. चला तर, चला इथून निघूया. दिवसांदिवस संकटांचे डोंगर वाढतच चालले आहेत. दिवसा मनाला चैन नाही, रात्री ती भयानक स्वप्न डोळ्याला डोळा लागू देत नाही. त्यात आमचे मातबर सरदार बहुमती मारले गेले. काही करावं काही सुचत नाही. योगेश्वर, आणि नवरंगीला दरबारात हजर करा. ठीक आहे महाराज. महाराज, नवरंगीला हजर केला आहे. ठीक आहे, महाराजांची चरणी प्रणाम. ठीक आहे नवरंगी. आज तुझ्या कलेने आमचं मन मुक्त कर. ठीक आहे सर. मागचे बक्षीस आम्ही तुला देऊ. ठीक आहे सरकार. मनातील माझ्या बोलू कसे, मनातील माझ्या सांगू कसे, घ्याल कावराया एक शालू बनाया, घ्याल कावराया एक शालू बनाया, मनातील माझ्या सांगू कसे, मनातील माझ्या बोलू कसे, घ्याल कावराया एक शालू बनाया, घ्याल कावराया एक
कर्म महाराजांचा मुलगा मेघनाथ. कोण मेघनाथ? अरे त्यावेळी तू माझ्या कैदखान्यातून निसटून गेलास, पण आता तुला असा सोडणार नाही. आता तुझा मृत्यू जवळ आलाय. पाहतोस काय? चालू